घटस्फोट हा शब्द ऐकल्यावर ना घरात काय होतं हे नुकतंच अनुभवलं. रेखा मावशीचा फोन आला होता अच्छा. आणि कळलं की आनंद आणि अपेक्षा म्हणजे लग्नाला 6 महिने पण नाही झालेत अजून, बापरे. आणि ते वेगळे होत आहेत म्हणे. आणि आईची जी अवस्था झाली ना, काय सांगू. हो, ही बातमी म्हणजे कुटुंबावर म्हणजे एक मोठा धक्काच बसल्यासारखा आहे खरं तर. अगदी. यातून नात्यांमधला तो गुंता आणि पिढ्यानपिढ्यांचे वेगवेगळे विचार ते एकदम स्पष्ट होतात की नाही. बरोबर. आज आपण जरा याच विषयावर, म्हणजे यातून जे काही भावनिक पडसाद उमटलेत, दृष्टिकोनातला फरक आणि हे निर्णय का घेतले गेले असतील, यावर जरा बारकाईनं बोलूया. नक्कीच. सुरुवात आईच्या प्रतिक्रियेपासून करूया का? हो, म्हणजे आनंद, ज्याला त्या अगदी पार्थ जीवासारखंच मानतात, मुलासारखाच. हो, त्याच्या घटस्फोटाची बातमी ऐकून ते इतक्या खचल्या आहेत. त्यांचं दुःख समजू शकते मी. त्यांना वाटतं की ही नवीन पिढी फारच घाई करते निर्णय घ्यायला. हो ना. नाती जोडणं, ती टिकवून ठेवणं, याला त्या जास्त महत्त्व देतात. हे असं तोडून टाकणं, हे त्यांच्यासाठी खूप धक्कादायक आहे. आणि अपेक्षाबद्दल काय म्हणाल्या? सुरुवातीला तर ती म्हणजे बरी रुळली होती ना घरात. हो, तसा उल्लेख आहे संवादात. वटपौर्णिमा केली, पूजा, वाढदिवस, सगळं कसं उत्साहात करत होती म्हणे. मग काय झालं? पण मग तो वेगळं राहण्याचा विषय निघाला. त्याला आनंदाचा विरोध होता म्हणे. अच्छा. मग वाद झाले आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे अपेक्षेने परस्पर घटस्फोटाचे कागद पाठवले. काय सांगताय? हो, आणि आनंदानी पण घरात काही कल्पना न देता सही केली. म्हणजे संवादच नव्हता का दोघांमध्ये? हेच कळत नाहीये. आणि याच अवस्थेत त्यांनी सुनांना जवळ घेतलं, नंदिनी आणि काव्याला. आणि अगदी भावनिक होऊन म्हणाल्या, माझं घर मोडू नका, सुनांना मुलींसारखं वागून की नवऱ्याला सांभाळा. यातून कळतं की लग्नाशी कुटुंबाच्या भावना किती जोडलेल्या असतात. अगदी. आणि इथेच तो पिढ्यांमधला फरक दिसतो बघा. कसा? पार्थसारखी तरुण पिढी काय म्हणते की बाबा नात्यात घुसमट होत असेल किंवा एखादी चूक झाली असेल सुरुवातीला, तर ती सुधारायला वेगळं होणं हा पण एक मार्ग असू शकतो. हो. म्हणजे एकाला जर संसार करायचाच नसेल तर दुसऱ्याने उगाच अडकून राहण्यात काय अर्थ आहे? हा पण एक दृष्टिकोन आहे, बरोबर. पण बाबांसारख्या वडीलधाऱ्या पिढीला हे नाही पटत आहे. नाही. ते म्हणतात एवढी घाई कशाला, काहीतरी तोडगा काढावा, वडीलधाऱ्यांशी बोलावं, नात्याला वेळ द्यावा लागतो. वेळ द्यावा. त्यांनी जुन्या काळाचा संदर्भ पण दिला बरं का. काय? की पूर्वी कमी वयात लग्न व्हायची, पण समाजाच्या किंवा आईवडिलांच्या धाकाने का होईना लोक एकमेकांना समजून घ्यायचे, नाती टिकायची. हो, हे ऐकलंय आपण. त्यांचं निरीक्षण असं आहे की आजकालची पिढी ना जरा त्रास झाला की लगेच नातं तोडायला बघते, टिकवण्यासाठी प्रयत्नच करत नाही फारसे. मुद्दा आहे ह्यात. आणि बाबांनी हे पण सांगितलं की लग्न म्हणजे फक्त 2 व्यक्ती नाही आहेत. बरोबर. 2 कुटुंब जोडली जातात, त्यांच्या भावना गुंतलेल्या असतात. आणि त्यांचं एक वाक्य होतं बघा. कोणतं? की माणूस हातून निसटून गेल्यावरच त्याचे चांगले गुण कळतात, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. अरे देवा, किती खरं आहे हे. हो ना. आणि या सगळ्या गोंधळात अजून एक गोष्ट समांतर चाललीये. कोणती? दुसरं जोडपं, पार्थ आणि नंदिनी किंवा काव्या. त्यांच्यातले संवाद ऐकले तर ते पण परस्पर संमतीने वेगळं व्हायचा विचार करत आहेत. अच्छा, म्हणजे म्युच्युअली. हो. पण आता आईची ती अवस्था बघून, आनंदच्या घटस्फोटावरची प्रतिक्रिया, त्यांना आता घरी कसं सांगावं हा प्रश्न पडलाय. साहजिक आहे. बाबा पण किती भावनिक झाले ते त्यांनी पाहिलं असेल. अगदी. आणि त्यात मानिनी काकूंचं ते बोलणं, मला सोडून जाऊ नका, त्यामुळे त्यांना अजूनच अपराधी वाटतंय. म्हणजे एकीकडे नात्यातला तो ताण, तो चष्मा तुटण्यावरून पण वाद झाला होता ना त्यांच्यात. हो, तो पसारावाला विरुद्ध चकाचकबाईवाला किस्सा. हो, तो ताण आणि दुसरीकडे कुटुंबाला दुखावण्याची भीती, अशी द्विधा मनस्थिती झाली आहे त्यांची. बरोबर. म्हणजे एकंदरीत या संवादांमधून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते, घटस्फोटाचा निर्णय कुटुंबात केवढं भावनिक वादळ आणतं. हो, आणि वचनबद्धता विरुद्ध वैयक्तिक समाधान, यावरून पिढ्यांमध्ये किती मतभेद आहेत. आणि हे कौटुंबिक जबाबदाऱ्यांचं जे ओझं असतं की नाही, त्यात असे निर्णय घेणं खूप म्हणजे खूपच गुंतागुंतीचं होऊन जातं. खरंय. या सगळ्या चर्चेतून एक विचार मनात येतो की जेव्हा तुमचा वैयक्तिक आनंद आणि कुटुंबाच्या भावनिक अपेक्षा यांच्यात संघर्ष होतो, तेव्हा काय करायचं? तेव्हा व्यक्तीने नक्की कुठला मार्ग निवडायचा. विशेषतः जेव्हा नात्याला वेळ देणं हा पर्याय दोन्ही लोकांना मान्य नसेल, तेव्हा या भावनिक गुंत्यातून बाहेर कसं पडायचं याचं उत्तर नाहीये या संवादात कदाचित. नाही. पण हा प्रश्न नक्कीच मागे उरतो, विचार करायला लावणार.